रोशनी मुबारक हो, चांद को सितारे मुबारक हो, सूरज को रोशनी मुबारक हो। आए हुए आप सभी को आज की शाम मुबारक हो, आज की शाम मुबारक हो। दोस्तों मराठीतच घेतो। नमस्कार नमस्कार। जे जोरात नमस्कार बोलतील त्यांच्या घरी कार येणार। माझं नाव शरद पवार, हसू नका, कणकार खिशात आहे, दाखवू शकतो, त्याच्या मनात थापा मारतो, कारण नेटवर्कर सगळे थापा मारतात असं लोकांना वाटतं, पण समर्थ सक्सेस मध्ये कुठचाही नेटवर्कर थापा मारत नाही, प्रॅक्टिकली आपलं इन्कम दाखवतो। कुणाला जर बघायचं असेल तर बाहेर भेटा, मैदानात भेटा, तुम्हाला इन्कम दाखवलं जाईल सर्वांचे, सर्व दाखवलं तयार होतं। मित्रांनो, नाव शरद पवार, मुंबईतून विरार रोडच्या साईडला त्या एरियातून काम करतो, वेस्टर्न रेल्वेतून। गेली 2 वर्ष झाली आता गोल्ड रँकला जवळपास पोहोचलोय। 1-2 महिन्यामध्ये गोल्ड रँक हा पूर्ण होईल। 15 लाखापेक्षा जास्त इन्कम झालं। गेली 30 वर्ष नेटवर्क मार्केटिंग म्हणून मी काम करतोय, परंतु सक्सेस कुठे मिळाला नाही। 30 वर्ष लोक संसार करत नाही, टिकत नाहीत लोकांचे, पण मी या नेटवर्क मार्केटिंग बरोबर लग्न केलंय। बायको लग्न माझं झालं, मला 25 वर्ष झाली लग्नाला, पण मी नेटवर्क मार्केटिंग बरोबर 30 वर्ष संसार केला, पण मी अजून नेटवर्क मार्केटिंग सोडलं नाही, हार नाही मानली। मित्रांनो, देवाला दया आली, समर्थांना दया आली आणि समर्थांनी माझ्यासाठी ही समर्थ सक्सेस कंपनी माझ्यासाठी पाठवली असं मी म्हणेन। कारण गेली 5 वर्ष, मागची 5 वर्ष 2017 ते 22 माझ्याकडे काही प्लॅटफॉर्म नव्हता, मला घरामध्ये काही इज्जत नव्हती, पण 0 इन्कम असलेला नवरा त्याला काय इज्जत असेल, बरं की नाही? अरे तुझी भाषा होती, पाहिजे तर खा, तुम्ही पण तसंच बोलता ना, मला माहिती आहे हो, घरोघरी त्याच परी, बरं की नाही? तर मित्रांनो, अशा कंडिशन मध्ये गावी गेलो, बायको बोलली जा तू, इथे काही काम नाही करू शकत, जा, कारण नेटवर्कचं डोकं खाणारे बरेच असतात मार्केटमध्ये भूत, बरं की नाही? प्रत्येक दिवशी नवीन कंपनी येते, या पवारसाहेब या, आणि मी मिराणाला राहतो ना, जीसीसी क्लब म्हटलं तर पूर्ण इंटरनॅशनल लेवलचे लीडर तिकडे येतात, रोज फोन, बरं की नाही? या चहा प्यायला, काही काम नाही, धावत जातो, बरं की नाही? तर ते करतो होतो, बायकोने सांगितलं तुझं गावी जा, तुझं काही इथे काम नाही, मी बघते इकडे काय करायचं ते, तू गावी जा। मी गावी गेलो, पण त्या दरम्यान माझ्याकडे हे प्रोडक्ट आलं आणि आईसाठी मी ते प्रोडक्ट घेतलं। आईचा रिझल्ट बघून वाडीतून गावातून 5 गावांमध्ये मी वैदी म्हणून फेमस झालो। गावी 3 महिन्यामध्ये 27 भाग सेल केले आणि 3 महिन्यानंतर मुंबईत आलो आणि 3 महिन्यानंतर पहिली मीटिंग अटेंड केली। तुम्ही नशिबाला तुम्हाला जॉईन झाल्या मीटिंग अटेंड करायला मिळाली। मित्रांनो, असा प्रवास करत करत मुंबईत आलो आणि आताच मगाशी पॉल रँकला असलेले पुजारी सर बोलून गेले, मुंबईला आल्यानंतर जायचं कोणाकडे? गेली 5 वर्ष मी मार्केटमध्ये नव्हतो, ओळख नव्हती, ओळख होती परंतु जाणार कोणाकडे? ज्यांच्याकडे जात होतो ते सर्व लीडर काही ना काहीतरी करत होते। असा प्रवास असताना बायको घरात जेवण देत नव्हती, कशाला आलास मुंबईला? गावी होता तो बरा होता, तुझ्यासाठी तर मला जेवण करावं लागतंय, बरं की नाही? अशा कंडिशन मध्ये मी प्लॅटफॉर्मला जाऊन बसायचो, अक्षरशः रडायचो, कोणाला भेटू, कोणाकडे जाऊ? जो लीडर प्रत्येक जण 2-2, 4-4 कंपन्या बॅगेत घेऊन फिरत होतो। अशा कंडिशन मध्ये पुजारी सर स्टेटस ठेवलं होतं, ते स्टेटस बघून पुजारी सर मला कॉल आला। पुजारी सरांची माझं कोणतेही रिलेशन नाही, 1 कप चहाची ओळख होती। एका जीसीसी क्लब मध्ये, ते मी मगाशी नाव घेतलं, तर जीसीसी क्लब मध्ये एका मित्राने मला त्यांची भेट करून दिली होती, तेव्हा त्यांनी नंबर माझा घेतला होता, माझा नंबर त्यांच्याकडे होता आणि माझं स्टेटस मी ठेवलं होतं आणि ते स्टेटस बघून ती व्यक्ती आली आणि आज 2000 पेक्षा जास्त आयडी त्यांनी मला दिल्या। 10 लाख रुपये इन्कम केला एका व्यक्तीमुळे। मला तिथे ग्रो साहेब बोलले 2 लोकांना सांभाळा, 2 लोक पाहिजे, एक लेफ्टला आणि एक राईटला। 2 लोक नाही आहेत का तुमच्याकडे? आहेत ना? अहो, वरती जाताना पण 5 लोक लागतात, 2 लोक नाही आहेत, प्रत्येकाकडे आहेत। मग ती 2 लोक, एवढा साधा सोपा बिझनेस आहे,
याच्यामध्ये काय करायचंय मगाशी मॅडम बोलल्या की इथे स्वतःवर विश्वास पाहिजे, कंपनीवर विश्वास पाहिजे, प्रोडक्टवर विश्वास पाहिजे आणि आपल्या अपलाईनवर विश्वास पाहिजे, सिनियरवर ज्याने आपल्याला इथे आणलंय त्याच्यावर विश्वास पाहिजे. मावशी मला सांगा, आंधळ्या माणसाचं ऍक्सिडेंट झालेलं बघितलंय का? हा झालंय? कधीच नाही. मग आंधळ्या माणसाचं ऍक्सिडेंट होत नाही, मग आपल्यासारख्या लोकांचं ऍक्सिडेंट कसं होतं? मला सगळं माहिती आहे. अशा आविर्भावामध्ये आपण राहतो आणि आपल्याला काहीच माहिती नसतं, बरोबर की नाही? तर मित्रांनो, वेळ कमी आहे, शॉर्टकट मध्ये सांगतो कि वक्त सभी को मिलता है, वक्त सभी को मिलता है जिंदगी बदलने के लिए, वक्त सभी को मिलता है जिंदगी बदलने के लिए, लेकिन जिंदगी दोबारा नहीं मिलती अपना वक्त बदलने के लिए.